जेव्हा शिवसेना प्रमुख आकाशातून वैभव स्वर्गातून पाहत असतील आणि शिंदे साहेब तुम्हाला दोन दोन हाताने आशीर्वाद देतील, एकनाथ घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, माझा आशीर्वाद आहे. होय, आज देखील शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही पुढे नेलेत. विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांना तुम्ही जिवंत ठेवलाय. या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तोडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर उभारण्याचं काम केलं. अहो मला सांगा, शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते? झाले असते ना. नारायण राणेला मुख्यमंत्री बनवला, मनोहर जोशीला मुख्यमंत्री बनवला, अरे मनोहर जोशीला लोकसभेचा अध्यक्ष बनवला. का साहेब होऊ शकले नसते? अरे माझ्यासारखा सर्वसामान्य गरिबीतून वरती आलेला, झोपडपट्टीमधून वाढलेला रामदास कदम, त्याला सर्वसामान्य माझ्या माझ्यासारख्या माणसाला असामान्य वाहतूक आपला करून दिलं, शिवसेनेचा नेता केला, शिवसेनेचा नेता केला. उद्धवजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला. ज्या शिवसेना प्रमुखांनी कमावलं, तुम्ही मुख्यमंत्रीपद घेऊन सगळं गमावलं, सगळं गमावलं. होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर बांधवांना शिवसेना फुटली नसती. मी जबाबदारी करतो, ताकाला येऊन गाडगड करण्याची आवश्यकता नाही, वास्तव आहे. आणि कोकण इथं शिवसेना प्रमुखांची भूमिका आहे. बांधवांनो, मराठी माणसाला, मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना, या घोषवाक्यांनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 1960 मध्ये 66 मध्ये शिवसेना जन्म दिला. हा म्हणताय शिवसेना मोठी झाली, पण शिंदे साहेब आज तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतोय, शिवसेना मोठी कुणी केली असेल तर माझ्या कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली. वास्तव आहे, वास्तव आहे. तेवढा याच उद्धव ठाकरे शपथ घेतली होती की आज 40 पैकी एकाही आमदाराला निवडून देणार नाही. खोके 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 म्हणून 6 गट थकले. या दिवशी आम्ही दोन उघडू ना, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम, उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जायला लागेल. वास्तव आहे. राणे साहेब पण त्यांचा साक्षीदार आहे, वडील पण साक्षीदार आहेत. अनेक खोके मिठाईचे आम्ही बसवत मातोश्रीमध्ये. होय, एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले, विकास कामासाठी दिले, कोट्यवधी रुपये विकास कामासाठी खोके दिले, आणि पुन्हा 40 आमदार निवडून आणले. एकही आमदार पडू दिला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, रामदास भाई, या 40 पैकी एकही आमदार आम्ही पडू देणार नाही, सगळे आमदार मी निवडून आणीन. आणि आज पुन्हा मी माझ्या कोकणाच्या वतीनं शिंदे साहेबांचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो. अरे बोले तैसा चाले त्याची, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहू दे. मी बोलला तसं चालला. सगळ्या आमदारांना कोट्यावधी रुपयाचा निधी दिला. सगळे विकास कामाला तुम्ही कमी पडले नाही. तुम्ही रात्रंदिवस दिवस झोपला नाही, तुम्ही जेवला नाही. कधी झोपताय, कधी जेवताय, कळत नाही. दिवस रात्र काम केलं. होय शिंदे साहेब, मी देखील 10 मुख्यमंत्री जवळला पाहिजे.
तुमचं काय योगदान. आणि म्हणून शिंदे साहेब चिंता करू नका. आज देखील 2.5 वर्षात तुम्ही काम केलंय. संबंध महाराष्ट्राच्या माय भगिनी सगळ्या तुमच्यासोबत आहेतच, पण सगळे तुमचे भाऊ देखील तुमच्यासोबत आहेत. सगळा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. शिंदे साहेब, शिंदे साहेब आगे बढ़ो. हम सब आपके साथ हैं. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले. मराठा विना राष्ट्र काढण्यात आले. खगा देवीला वैरी तगाळ न देता महाराष्ट्र आला वेगळ्या भारताचा. आणि म्हणून महाराष्ट्राचा हा वाघ, महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी, दिल्लीच्या पाठीशी कणखरपणे उभा राहिलेला संबंध महाराष्ट्र पाहिला आहे. एकनाथ शिंदेच्या माध्यमातून, एकनाथ शिंदेच्या माध्यमातून. म्हणून बोलणार नाही, आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. एवढं मी आपल्याला सांगेन. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला काल होता, आजही आहे, उद्याही असेल. उद्धव ठाकरे आज तुम्हाला सांगतोय, जे तुमच्यासोबत 10-15 आहेत ना, आणखी 2 वर्षात एक पण शिल्लक घालणार नाही. कोण शिल्लक घालणार नाही तुमच्यासोबत. एक दिवस असा येईल की हा देश सोडून बाकी 2 वर्षात तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये इंटरनेट जायला लागेल. आता मी सांगेन ना, लंडनला तुमचं काय आहे, अमेरिकेला तुमचं काय आहे, श्रीलंकेला तुमचं काय आहे, आणि कुठं कुठं काय आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे. 50 वर्ष मातोश्रीमध्ये आम्ही काढले. आम्हाला तोंड उघडा लावलं का? एकनाथ शिंदेना बोला तर या नका. संबंध महाराष्ट्र मावळा हा एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पुन्हा एकदा सांगतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.